पूरा वर्ल्ड में वही प्रॉब्लम है कि अपना हिंदुस्तान का एक ही है क्या? सब देश का प्रॉब्लम है ना। बरोबर. 1-2 रुपये ऊपर नीचे हो तो क्या फर्क पड़ता है? नुकसान होत नाहीये नागरिकांचं यामुळे. सब कुछ तो ठीक ही है ना। बाहर कभी देखा है क्या? बाहर देश में बाहर लोगों को अपना बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, उन लोगों का भाव क्या चल रहा है? ज्यादा ही है ना। आता इलेक्ट्रिक गाड्या लोकांनी घ्याव्यात म्हणून पेट्रोल अजून महाग करणार, हे पेट्रोल अजून वाढणार. इलेक्ट्रिक गाडी जर हा, इलेक्ट्रिक गाड्याच घेणार तर सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्याच दिसणार. मग तशी चार्जिंग स्टेशन वाढवा, इलेक्ट्रिक गाड्या घेतील लोक. आपल्याला सीएनजी येऊनच आता मला वाटतं 10 ते 20 वर्ष झाली आहेत. आपण जर तो सीएनजीचा सेटअप जो आहे तो अजून स्ट्रीमलाईन नाही करू शकलो, तर आपण इलेक्ट्रिकवर आपण जो कन्वर्ट करायचा विचार करतोय तर त्याचा सेटअप स्ट्रीमलाईन व्हायला किती वेळ लागेल हे आपल्याला माहिती नाहीये. आखाती देशात युद्ध परिस्थिती सुरू असताना जर राज्यात पेट्रोल, डिझेल त्याचबरोबर सीएनजी असतील म्हणजे गाड्यांमध्ये वापरलं जाणारं जे इंधन आहे त्याचे दर जे आहेत ते वाढलेले पाहायला मिळतात. आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर रेट आपल्याला या ठिकाणी या बोर्डवरती लिहिलेलं पाहायला मिळतात. एकंदरीत पेट्रोलचे दर आता 111 ते 112 रुपये प्रति लिटर देते झालेले आहे. त्याचबरोबर 97 ते 98 या ठिकाणी आपल्याला म्हणजे डिझेलचे दर दिसत आहेत. त्याचबरोबर स्पीड पेट्रोल जर टाकायचं असेल तर त्यात तुम्हाला या ठिकाणी पाहिलं तर 120 असेल, त्याचबरोबर 120 रुपयेपर्यंत देते प्रति लिटर असं स्पीड पेट्रोल जे ते मिळत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अनेक गाडीधारक आहेत, ते स्वतःच्या गाडीमध्ये इंधन भरताना पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. पेट्रोल डिझेल महाग झालंय, दर वाढलेत, काय सध्याची परिस्थिती काय जे पेट्रोल टाकायला येतात त्या नागरिकांवरती जाणून घेतोय आम्ही. काय सध्याची परिस्थिती? कशाचं? पेट्रोल डिझेल दर वाढलेत त्यामुळे काही म्हणजे अभी क्या पूरा वर्ल्ड में वही प्रॉब्लम है कि अपना हिंदुस्तान का एक ही है क्या? बरोबर. सब देश का प्रॉब्लम है ना। बरोबर. 1-2 रुपये ऊपर नीचे हो तो क्या फर्क पड़ता है? म्हणजे एकंदरीत नागरिकांना याचा तोटा नाही होत आहे, नुकसान होत नाहीये नागरिकांचं यामुळे. सब कुछ तो ठीक ही है ना। बाहर कभी देखा है क्या? बाहर देश में बाहर लोगों को अपना बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, उन लोगों का भाव क्या चल रहा है? ज्यादा ही है ना। बरोबर. अपन से 2 गुना ज्यादा ही है। 1-2-4 रुपये आगे पीछे होएगा तो अपन को भी समझ के लेना पड़ता है। म्हणजे नागरिकांनी समजून घ्यावं आत्ताची परिस्थिती असं म्हणताय. बराबर है। आणि येणाऱ्या काळामध्ये हे वाढेल, कमी होईल, यास कम होएगा। कमी होईल. जैसा वर्ल्ड युद्ध जो कम हो जाएगा ना, बंद हो जाएगा, वॉर का सब इम्पैक्ट पड़ रहा है, वो बंद हो जाएगा तो बराबर जो है पहला जो है वही हिसाब होएगा। नक्कीच. आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणी वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, आज देखील 111 रुपये प्रति लिटर हे असं पेट्रोल मिळते. तुम्ही पेट्रोल टाकायला आलेला आहात, खिशाला कात्री बसली आहे का? नक्कीच बसली आहे, सगळ्यांच्याच बसली आहे, नाही माझ्या सगळ्यांच्याच बसली आहे. काय परिस्थिती काय सध्याची? मग भाव वाढत चाललाय, कमी होत नाही. सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आता जसं बघायला गेला तर काही राज्यांमध्ये स्वस्त आहे महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल. आपण टॅक्सेशन कमी केले पाहिजे आपल्या राज्याने. काहीतरी लोकांना काय बोलतात त्याला, ह्याच्यातून थोडीशी सूट भेटेल किंवा थोडंसं रिलॅक्सेशन भेटेल असं कधी सरकारने केलं पाहिजे. पण आता सध्याची परिस्थिती पाहता पेट्रोल म्हणजे इंधनाचा वापर पण कमी करा असंही आव्हान केलं होतं. त्यामधूनच आता हे असे दर वाढत गेले. नेमकं इंधन टाकणं किती सोयीनुसार झालंय? इंधनाचा वापर कमी करणं हा जेव्हा सोल्युशन नाही आहे ना. कारण कसं आहे, काही गोष्टी आहेत किंवा काही लोकांचे जॉब असेल त्यांना गाडी पाहिजे किंवा ज्यांना वाहन वापरणं गरजेचं आहे. आणि भारतामध्ये जर बघायला गेलात तर आपल्याला सीएनजी येऊनच आता मला वाटतं 10 ते 20 वर्ष झाली आहेत. आपण जर तो सीएनजीचा सेटअप जो आहे तो अजून स्ट्रीमलाईन नाही करू शकलो, तर आपण इलेक्ट्रिकवर आपण जो कन्वर्ट करायचा विचार करतोय तर त्याचा सेटअप स्ट्रीमलाईन व्हायला किती वेळ लागेल हे आपल्याला माहिती नाहीये. इलेक्ट्रिक वाहन आता मी जातोय, समजा मला 300 किलोमीटर जायचं, त्याच्यावरती जायचं तर जागेवर तिथे चार्जिंग स्टेशन्स नाही आहेत, तर त्याचा वापर मी करू शकत नाही. माझं सोल्युशन फक्त पेट्रोल किंवा डिझेलच आहे. सो जे आपण बोलतो की इलेक्ट्रिक वाहन चालू वापरायला सुरुवात करा, त्याच्यासाठी त्याची जी आपण काय बोलतो एक चार्जिंग स्टेशन्स असतील किंवा ते सगळं एक हे यंत्रणा आहे ती नीट असली पाहिजे, अवेलेबल झाली पाहिजे. जोपर्यंत ती यंत्रणा नीट होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही. अगदी महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे महत्वपूर्ण तुम्ही या ठिकाणी एकंदरीत मांडणी केली. कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये करोडो जनता राहते आणि ती अशा वाहनांवरती प्रवास करते. जर तेच वाहन इलेक्ट्रिक असेल तर त्या ठिकाणी तेवढ्या जनतेसाठी चार्जिंग करण्यासाठी देखील सोय असावी. बरोबर. अगदी. मी तुमच्याकडे येईल. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, काय म्हणाल काय? काय एकंदरीत अनेक नागरिकांचे जे आहेत त्या वेगवेगळ्या भावना आहेत, आपण पुन्हा जाणून घेणार आहोत. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, तुम्ही वृत्तपत्रच नेताय, काय वाटतं
काय पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, काय सध्याची परिस्थिती, तुम्ही पेट्रोल भरायला आले आहात पण काय सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती खिशाला कात्री बसली. कात्री बसलेली आहे, कात्री तर बसलेलीच आहे. पुष्कळ महाग झालेले आहे सगळं पेट्रोलमुळे. आणि मिळतंय आता नशीब आहे, आतापर्यंत मिळत आहे ते. म्हणजे पेट्रोल मिळतं हे तर नशीब आहे, नशीब खरं आहे, म्हटलं तर. खरं म्हटलं तर. पण ठीक आहे, तर महागाई एवढी वाढली आहे आता त्याला इलाज पण नाही होता. नाही पण युद्धजन्य परिस्थिती ही आखाती देशांमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे हे दर वाढलेत असं म्हटलं जात आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती नीट होईल, ठीक होईल ही परिस्थिती? नाही, हे पुष्कळ प्रॉब्लेम होणार आहे. आखाती वेळेच्या पुष्कळ प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे आता जे फटका बसला तो ह्याच्यापेक्षाही जास्त फटका त्या टायमाला बसणार आहे आखाती वेळेला. त्यासाठी तयारी आहे? तयारीचा थोडीशी आता करायला तर पाहिजे, पण तयारी तशी नाही आहे. आणि म्हणजे मेन म्हणजे कामधंदे नाही आहेत नीट, कामधंदे नीट नाही आहेत. त्यामुळे फार मोठं नुकसान होणार आहे पब्लिकचं होणार तर होणार, पण आमचं पण सुद्धा नुकसान होणार. आणखीन जर आपण पाहिलं तर सध्याची परिस्थिती पाहता अनेक नागरिकांच्या खिशाला कात्री बसलेली आहे असे अनेक नागरिक म्हणत आहेत. अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती आणखीन अवघड होऊ शकते. या संदर्भात आणखीन काही युवक आहेत आपल्यासोबत. मित्रा, पेट्रोल टाकायला आलाय का? मित्रा, पेट्रोल टाकायला आलायस? काय पेट्रोलचे दर वाढलेत, डिझेलचे दर वाढलेत, काय सध्याची परिस्थिती का? काय सांगू मी तुला. काय म्हणजे तू गाडीत पेट्रोल टाकतोस म्हणून विचारतोय. काय म्हणजे सध्याचं आता पेट्रोलचा रेट तर वाढलाय, आता कमी पण होत आहे ना. कमी पण होत आहे? हा, कमी पण होत आहे ना. आता काय इश्यू तर नाही फिलहाल. म्हणजे आतापर्यंत तरी एवढा इश्यू भासत नाही असं म्हणायचं? हा, आता एवढा इश्यू तर नाही आहे, पण ठीक आहे. आता रेट तर वाढतंय तर ठीक आहे, एवढं पण नाही. पण नागरिकांची किती रुपयांपर्यंत तयारी असेल असं वाटतंय? ते मी सांगू शकणार नाही. तू अशा किती रुपये म्हणजे महागाई झाली तर असे आता 111 झालंय, हा. येणाऱ्या काळात 140 होईल किंवा नाही, 200. तसं नाही, तेवढी तसं नाही, तयारी तसं आहे तुझी? नाही नाही, तसं तेवढी नाही, नाही. तसं नाही. म्हणजे आता 111 हा, रुपये अच्छा 111, हा ते चालेल. हे चालेल. हा, ते म्हणजे चालेल. अगदी म्हणजे जर आपण पाहिलं तर अचानकपणे ही झालेली दरवाढ आणि ही चौथी दरवाढ आहे. असं नाही की हळूहळू झाली, म्हणजे 2 आठवड्यांमध्ये ही चौथी दरवाढ झाली आणि पटपट पटपट 2-2 रुपये असेल, 3-3 रुपये असेल असं पेट्रोल डिझेल जे ते वाढत चाललेलं आहे. त्याचमुळे आपण जर पाहिलं घेणाऱ्यांची संख्या ही जी आहे ती देशामध्ये, राज्यामध्येही मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत काका, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, काय म्हणाल? अजून कोण म्हणणार काय? लोक बोलत नाहीत म्हणून इथे आंदोलन केले पाहिजे, जाळपोळ केली पाहिजे. त्या ठिकाणं राहतील. कलकत्त्यामध्ये जरा जरी दरवाढ झाली तरी आंदोलनं करतात. आपली लोक शांततेपणे सहन करतात आणि मुंबईत लुटतात आणि मुंबई अख्खा देश चालवते, याचा फायदा घेतात मुंबईकरांचा. बचाव पेट्रोल दाल हा पूर्ण 150 कर. कितीचं टाकताय आता? 100 रुपये ऑइल सकट. ऑइल सगळं 150. पण आता येणाऱ्या काळामध्ये अजून हे महाग होऊ शकतं की काही कमी होईल? महागाई होत नाही, महागाई करतात. आहे तसं व्यवस्थित आहे सगळं. शेतकरी पण सुखी आहेत, पण शेतकऱ्यांना सुख नाही, आत्महत्या करायला लावतात हे लोक अशा वेगवेगळ्या दरवाढी करून. ते त्यांच्याकडे कोण बघत नाही. वरच्या लेवलचे सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे करतात युद्धजन्य परिस्थिती. अजिबात इथे फरक नाही काय, ते त्यांच्यामध्ये लढतात. अजिबात फरक नाही काय आपल्या लोकांना. असं नाही की सरकार हे चांगलं नाही ते चांगलं आहे असं काय नाही. सगळेच एकमेकाचे हे आहेत, मिळालेले मणी आहेत. फक्त चालवणारे लोक बरोबर नाहीत. मोदीजी वर्ल्ड लेवलला लढतात, पण बाकीचे खालचे लोक आहेत ना, त्यांनी समजलं पाहिजे सगळीकडे मोदीजी लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणजे फक्त मोदीजींना दोष देऊन चुकीची गोष्ट आहे. आपल्या लोकांनी आपापल्या राज्यांनी सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. नक्कीच आपण जर पाहिलं अनेकांचा रोष या पेट्रोल दरवाढी विरोधात, डिझेल दरवाढी विरोधात, इंधनाच्या दरवाढी विरोधात जो येतो दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतो. पेट्रोल भरायला आलायत का? जी पेट्रोल भरवाने आया हूँ। क्या पेट्रोल महंगा हो चुका है? जी बहुत महंगा हुआ है पेट्रोल। क्या कहना क्या चाहोगे? मतलब भी कहना क्या चाहेंगे, वही सरकार है जो अपना देख रही, अपने हिसाब से काम हो रहा है। अभी इसकी जाके कुछ और आगे आने वाले दिनों में ये कम होगा, ज्यादा होगा, आपको क्या लग रहा है? काम होने का तो चांस नहीं है अभी।
कम होने का चांस किसी भी चीज पे वस्तु पे अगर पैसा बढ़ता है तो बढ़ता ही है, नीचे नहीं आता है। नीचे आने का चांस नहीं है, बढ़ेगा ही ऊपर ही रहेगा। ऊपर ही रहेगा। हाँ, नीचे मुश्किल है, बहुत मुश्किल है। पर जो पेट्रोल मिल रहा है वो भी बहुत बड़ी बात है। ऐसा नहीं भी मिल रहा है, हाँ। नहीं भी मिल रहा है। मैं तो उधर यहाँ पे जो मुंबई में तो पेट्रोल मिल रहा है वो ही बहुत बड़ी बात है, ऐसा कह सकते हैं। हाँ जी, बिल्कुल बिल्कुल। ओके, थँक्यू। नक्कीच आपण जर पाहिलं तर पेट्रोल हे भेटतंय हीच मोठी गोष्ट आहे अनेकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक नागरिक असं म्हणत आहेत की ही फक्त सरकारची चुकी नाही. हा, मारण्यासाठी हे करतायत. अगदी हे पेट्रोल दरवाढ आहे ना, हा. हे इलेक्ट्रिकल गाड्या सगळ्या हा. जसं हेल्मेट मुद्दामून सक्तीचं केलं. पहिलं नव्हतं हेल्मेट सक्तीचं, जे सुरक्षा ज्यांना वाटते तेच वापरायचे. आता इलेक्ट्रिक गाड्या लोकांनी घ्याव्यात म्हणून पेट्रोल अजून महाग करणार, हे पेट्रोल अजून वाढणार. इलेक्ट्रिक गाडी जर ना इलेक्ट्रिक गाड्याच घेणार तर सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्याच दिसणार. मग तशी चार्जिंग स्टेशन वाढवा, इलेक्ट्रिक गाड्या घेतील लोक. पण चार्जिंग स्टेशनच म्हणजे मुंबईमध्ये तेवढे आहेत असं वाटतं. पाहिजे अवेलेबल केले पाहिजेत, कमी आहेत खूप. कमी आहे. घेणार कुठून? अचानक मध्ये आपण कसं पेट्रोल भरू शकतो तसं चार्जिंग कोण करणार? अगदी तुम्ही चार्जिंग स्टेशन वाढवा ना, लोक घेतील इलेक्ट्रिक गाड्या. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आता खास क्रायटेरिया ठरवत आहेत. अगदी हे पेट्रोल गाड्या घेऊत नका, हे पेट्रोल अजून वाढणार. हे 150 पर्यंत पोहोचणार पेट्रोल. म्हणजे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात नाही, आता या महिन्याभरात 150 पर्यंत पोहोचणार पेट्रोल. लिहून घ्या ही गोष्ट. नक्कीच आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्या वापरणं हे सोयीनुसार आहे किंवा हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक गाड्याच वापरू, पण त्यासाठी चार्जिंग स्टेशन जे आहेत ते मुंबईमध्ये अवेलेबल केले पाहिजेत अशी देखील अनेकांची मागणी आहे. सध्याची आपण ही सर्व दादर येथील या पेट्रोल पंपावरची परिस्थिती पाहिली. अनेकांचं मत जे आहे ते सरकारसोबत आहे की दिवस असे चालले त्यामुळे जे पेट्रोल मिळतंय तीच फार मोठी गोष्ट आहे. परंतु जी 2 आठवड्यामध्ये झालेली दरवाढ ती आपण जर पाहिली तर 111 रुपये ते 112 रुपये प्रति लिटर मिळत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 97 ते 98 रुपये पर्यंत मिळत आहे. त्याचमुळे नेमकं राज्यात अजून येणाऱ्या काळामध्ये हे पेट्रोल महागणार आहे का की कमी होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन डॅरेल मेरेंडासह तुम्ही पाहतात लोकमत.